नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या म्हणायला गेलो तर वादळी कारकिर्दीचा आणि आयुष्याचा थोडा सखोल आढावा घेणार आहोत. आपल्याकडे काही ऐतिहासिक लेख आहेत, जेधे शकावलीसारख्या नोंदी आहेत आणि हो, काही समकालीन विश्लेषणं पण आहेत. बरोबर. म्हणजे बघा, फक्त 9 वर्षांचा राज्यकारभार, पण काय उलथापालथी. प्रचंड. मग या काळात नेमकी आव्हानं कोणती होती? संभाजी महाराजांचं कर्तृत्व कसं होतं? आणि हो, त्यांच्या त्या शोकांतिकेमागे काय पैलू आहेत, हे सगळं आज जरा उलगडून बघूया. नक्कीच. आणि हे महत्वाचं आहे की संभाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे केवळ शौर्य किंवा युद्ध नाहीये. हं, त्यात अंतर्गत संघर्ष आहेत, प्रचंड राजकीय दबाव आहे, पण त्याचबरोबर एक विलक्षण विद्वत्ता पण आहे. हो, ती बाजू बऱ्याचदा दुर्लक्षित राहते. अगदी. त्यांचे ग्रंथ, त्यांचं संस्कृतवरचं प्रभुत्व हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप महत्वाचा भाग आहे. त्यावर आज आपण बोलूया. मग सुरुवात त्यांच्या जडणघडणीपासूनच करूया. 14 मे 1657 पुरंदरवर जन्म. हो. आणि अगदी लहानपणीच आई सईबाईंचं निधन झालं. म्हणजे सगळी जबाबदारी आजी जिजाबाईंवर आली. आणि जिजाबाईंनी त्यांच्या शिक्षणाची खूप चांगली व्यवस्था केली होती. हं. म्हणजे फक्त युद्धशास्त्र आणि राजनीती नाही शिकवलं, तर तर संस्कृतमध्येही पारंगत केलं. इतकं की त्यांना महापंडित अशी पदवी मिळाली होती. अच्छा. या ज्ञानाचा प्रभाव त्यांच्या बुद्धभूषण सारख्या ग्रंथात दिसतो बघा. तो ग्रंथ म्हणजे केवळ पांडित्य नाही, हं. तर राज्य कसं चालवावं यावरची त्यांची मतं आहेत. हो, म्हणजे एक राजा म्हणून त्यांची भूमिका दिसते त्यात. बरोबर. आणि काही नोंदी असंही सांगतात की ते वयाच्या 14व्या वर्षापर्यंत अनेक भाषांमध्ये पारंगत होते. 14 भाषा. हो. आणि त्याचबरोबर अगदी लहान वयात म्हणजे अवघ्या 9व्या वर्षी मुघलांकडून मनसबदारी मिळाली होती. ती एक लष्करी आणि प्रशासकीय पदवी होती, नाही का? अगदी. म्हणजे लहान वयातच राजकीय जबाबदारीची जाणीव झाली होती त्यांना. मग शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजे एप्रिल 1680 नंतर परिस्थिती एकदम बदलली असेल, नाही? खूप गुंतागुंत झाली असेल. खूपच. संभाजी महाराजांनी 20 जुलै 1680ला सूत्र हाती घेतली आणि 16 जानेवारी 1681ला त्यांचा जिनिष्क राज्याभिषेक झाला रायगडावर. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. का? काय अडचणी होत्या? सगळ्यात मोठं आव्हान होतं अंतर्गत विरोधाचं. म्हणजे अण्णाजी दत्तोंसारखे अनुभवी मंत्री सुद्धा विरोधात होते. अच्छा. पण सेनापती हंबीरराव मोहिते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांना रायगडावर नियंत्रण मिळवता आलं. हो, तो पाठिंबा महत्वाचा ठरला. अगदी. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. राज्याभिषेकानंतर त्यांनी अनेकांना माफ केलं. म्हणजे जे विरोधात होते त्यांना सुद्धा परत कामावर घेतलं. कदाचित स्थैर्य आणण्याचा प्रयत्न असावा. असू शकतो. आणि त्यांनी स्वतःची एक नवीन राजमुद्रा पण तयार करवली. संस्कृतमध्ये आहे ती. काय कोरलेलंय त्यावर? त्यावर लिहिलंय श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योरी विराजते यदंक सेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा की शिवाजीपुत्र शंभूची ही मुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद तळपते आणि जिच्या आधाराने चालणारं लेखन कोणाच्याही वरचढ ठरत नाही. वा. आता त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलूया. 9 वर्ष म्हणजे सतत युद्ध. हो ना. एकाच वेळी किती आघाड्या सांभाळायच्या. मुघल तर होतेच. आणि सिद्धी, म्हैसूरकर, पोर्तुगीज. अगदी. इतक्या आघाड्यांवर लढणं हे खरंच प्रचंड आव्हानात्मक होतं. पण या मोहिमा काही फक्त बचावात्मक नव्हत्या, नाही का? त्यांनी स्वतःहूनही धाडी घातल्या. बरोबर. 1680 मध्ये बुरहानपूरवर केलेला हल्ला घ्या. तो फक्त लूट नव्हती. नाही? मग काय होतं? तो थेट मुघल साम्राज्याच्या आर्थिक आणि मानसिक प्रतिष्ठेवर केलेला मोठा वार होता. औरंगजेबाला धक्का बसला त्यामुळे त्याला दक्षिणेत जास्त लक्ष द्यावं लागलं. आणि मग 1681 मध्ये त्यांनी औरंगजेबाचा बंडखोर मुलगा शहजादा अकबर याला आश्रय दिला. हो, तो तर खूपच धाडसी निर्णय होता. याने औरंगजेब थेट शत्रू झाला म्हणायला हरकत नाही. त्याचवेळी दक्षिणेत आणि कोकणात पण मोहिमा सुरूच होत्या त्यांच्या. हो तर. 1681 मध्ये म्हैसूरच्या चिक्कदेव राजाचा पराभव केला. 1682 मध्ये जंजिऱ्याच्या सिद्धीला वेढा घातला. जंजिरा जिंकता आला नाही ना? नाही, जंजिरा काही जिंकता आला नाही. किल्ला खूप अभेद्य होता. पण सिद्धीला नामोहरम करण्यासाठी त्यांनी समुद्रात जंजिरासमोरच पद्मदुर्ग नावाचा किल्ला उभारला. अच्छा, म्हणजे समुद्रातूनच आव्हान. अगदी. 1683 मध्ये तर थेट गोव्यावर आक्रमण करून पोर्तुगीजांना मोठा धक्का दिला. जेधे शकावलीत पण नोंद आहे ह्याची. 1 नोव्हेंबर 1683 ची. हा मुघल पोर्तुगीज युती तोडण्याचा प्रयत्न होता का?
हो, तो एक महत्वाचा उद्देश होता. आणि या सगळ्या धामधुमीत कवी कलश हे त्यांचे अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून कायम त्यांच्यासोबत होते. कवी कलश, त्यांचं नाव नेहमी येतं संभाजी महाराजांसोबत. हो, आणि ते केवळ कवी नव्हते, म्हणजे ते एक निष्ठावान मित्र होते, सल्लागार होते आणि प्रत्यक्ष लढाईत उतरणारे योद्धे सुद्धा होते. त्यांना चंदोगुमात्य ही पदवी दिली होती महाराजांनी, बरोबर? बरोबर. इतकं शौर्य, इतकी धाडसी पावलं, पण शेवट मात्र खूप दुःखद झाला. दुर्दैवाने हो. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकर्रब खानाने त्यांना आणि कवी कलशांना कपटाने पकडलं. जेधे शेकावलीत नोंद आहे याची. हो, आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे काही स्रोतांनुसार यात संभाजी महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांच्या फितुरीचा पण उल्लेख येतो. फितुरीचा शाप. आणि त्यानंतर औरंगजेबाच्या छावणीत जे झालं तो तर इतिहासातला एक अतिशय क्रूर काळा अध्याय आहे. हो, तो छळ अंगावर काटा येतो ऐकून. खरंय, सुमारे 40 दिवस दोघांचा अनन्वित छळ केला गेला. म्हणजे डोळे काढणं, जीभ कापणं, नखं उपटणं, त्वचेची साल काढणं अशा अमानुष शिक्षा दिल्या गेल्या. आणि कवी कलश, त्यांनी काहीतरी काव्य म्हटलं होतं म्हणतात औरंगजेबासमोर. हो, असं म्हणतात की त्या भयानक स्थितीत सुद्धा कवी कलशांनी औरंगजेबासमोर अत्यंत बाणेदारपणे काव्य सादर केलं, ज्यामुळे तो आणखीनच चिडला म्हणे. आणि मग अखेर 11 मार्च 1689 तुळापूर इथे भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर दोघांचा शिरच्छेद करण्यात आला. अवघ्या 9 वर्षांची कारकीर्द, पण छत्रपती संभाजी महाराजांनी जी आव्हानं पेलली ती खरंच अफाट होती. हो ना. अंतर्गत विरोध, फितुरी आणि औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू समोर असताना सुद्धा त्यांनी स्वराज्याचा लढा थांबवला नाही. त्यांच्या बलिदानाने काय परिणाम झाला? मराठे खचले की पेटून उठले? मला वाटतं त्यांच्या बलिदानाने मराठा साम्राज्याला एक वेगळीच दिशा मिळाली. मराठे खचले नाहीत, उलट जास्त त्वेषाने लढायला उभे राहिले. म्हणजे त्यांच्या मृत्यूने स्वराज्याच्या लढ्याला एक नवी नैतिक ऊर्जा दिली, असं म्हणता येईल. हो, अगदी तसं म्हणता येईल. खरंच एक विचार येतो मनात, जर अंतर्गत मतभेद नसते, म्हणजे स्वकीयांची साथ अधिक घट्ट असती आणि औरंगजेबाचा तो प्रचंड दबाव येण्याआधी कारभार थोडं स्थिर झालं असता, तर कदाचित मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासाचं चित्र किती वेगळं असतं, नाही का? हो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.